महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातल्या शंकर मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी, भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी। काशी विश्वनाथ मंदिरात भक्तांची मांदियाळी, काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भक्तांच्या रांगा। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह, बाबुलनाथ मंदिरात पूजा आणि आरती करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची रेलचेल। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात भक्तांची गर्दी, मराठवाड्यासह राज्यातल्या विविध जिल्ह्यातून हजारो भाविक दाखल। महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पहाटे विधिवत पूजा संपन्न होऊन मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं। सर्व भक्तांना दर्शन मिळावं यासाठी उद्या रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर अखंडपणे खुलं असेल। महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। महाशिवरात्री निमित्त बीडच्या परळीच्या वैद्यनाथाच्या मंदिरात गर्दी, 2 दिवस वैद्यनाथाचं मंदिर 24 तास खुलं असेल। मध्यरात्रीपासून दर्शनासाठी भक्तांच्या रांगा। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्थान असलेल्या पुण्यातील भीमाशंकराच्या मंदिरात भक्तांची मांदियाळी, महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर मंदिराला फुलांची सजावट। लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरात दुग्धाभिषेकानं महाशिवरात्रीला सुरुवात, सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषानं मंदिर दुमदुमलं। 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवलिंगाला आंब्याची आणि फुलांची आरास। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ मंदिरातही मध्यरात्रीपासून भक्तांची गर्दी, मंदिर परिसर भाविकांनी गजबजला। महाशिवरात्री निमित्त अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई, रात्रीपासूनच अकोलावासियांची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमध्ये 3 दिवसीय कुणकेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेनिमित्त युवा कलाकार रजनीकांत कदम यांनी रेखाटलं कुणकेश्वर मंदिराचं चित्र। उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंनी रात्री आई तुळजाभवानीचं दर्शन घेत पूजा केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी, आज काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन, राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता ही मुंबईमध्ये होते। नितीन गडकरींनी भाजपला रामराम करावा, महाविकास आघाडीकडनं आम्ही त्यांना निवडून आणू, उमरग्यामधल्या सभेत उद्धव ठाकरेंची गडकरींना खुली ऑफर। शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही, उलट भाजपला गाडून आणि मुठमाटी टाकून शिवसेना पुढे जाईल, उद्धव ठाकरेंची टीका। मणिपूरमध्ये जायची हिंमत नाही म्हणून अमित शहा महाराष्ट्रात आले, महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं जोडली गेली आहे, उद्धव ठाकरेंची टीका। देवेंद्र फडणवीस म्हणजे चोरांचे सरदार, या चोरांच्या सरदारला तुरुंगात पाठवायचंय, लातूरच्या सभेत राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। जेव्हा अनेक पक्ष आमच्याकडे येतात तेव्हा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, तिकीट वाटपासाठी बसतो तो तेव्हा तुम्हें प्यार करते हैं करते रहेंगे हे गाणं म्हणावंसं वाटतं, आणि निवडणुका पूर्ण झाल्या की जिंदगी इम्तिहान लेती है असं विरोधक म्हणतील, देवेंद्र फडणवीसांचं विधान। भाजपकडनं 2 वेळेला आमंत्रण आल्याचा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांचा खुलासा, धार्मिक द्वेष निर्माण करू नका, महात्मा गांधींच्या खुन्यांचं कौतुक करू नका, मुस्लिम बांधवांनाही आपला परिवार माना, या अटी जर मान्य झाल्या तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू, आझमींचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर प्रतिभा धानोरकरांचा दावा, घरातल्या लोकप्रतिनिधीचं अचानक निधन झाल्यामुळे त्याच घरात तिकीट दिलं जावं, प्रतिभा धानोरकर यांची मागणी। कोकणामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासाची कामं होत असताना भाजपवरती आरोप करणं अशोभनीय, रामदास कदमांनी वक्तव्याचा पुनर्विचार करावा, रायगडचे भाजप युवक अध्यक्ष निलेश थोरे यांचं वक्तव्य। रामदास कदमांना अशी वक्तव्य करण्याची सवय आहे, आमच्यासारख्या मॅच्युअर लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। महायुतीत कोणत्याही नेत्यांनी आपलं मत मांडताना महायुतीच्या मर्यादेत राहूनच मत मांडावं, रामदास कदम यांच्या वक्तव्याबद्दल सुधीर मुनगंटीवारांची भूमिका। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका अशी काहीशी होणार आहे, खासदार विनायक राऊतांची टीका। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदमांनी अनेक पदं भूषवली,
पण तरीही अशा पद्धतीनं नमक हरामीची भाषा कदम वापरत असतील तर ती भाषा त्यांनाच लखलाप, अंबादास दानवेंची टीका. रामदास कदम आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल रावसाहेब दानवेंची भूमिका. बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवतील अशी चर्चा. तर तिकीट कुणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड निश्चित करेल, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. शरद पवारांना आव्हान देण्याची सुनील शेळकेंची लायकी नाही. माजी मंत्री मदन बाफना यांची सुनील शेळकेंवर टीका. आपण कुणालाही दमबाजी केलेली नाही. शरद पवारांनी आपण दमबाजी केली हे पुराव्यानिशी सिद्ध करावं. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं थेट शरद पवारांना आव्हान. सुनील शेळकेंनी पवारांकडे यावं, आम्ही सुद्धा येतो, सगळे पुरावे दाखवू. पवार गटाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळांचं सुनील शेळकेंना प्रति आव्हान. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी नेमकं काय केलं असं त्यांना विचारल्यावरती त्यांना वाईट वाटेल. गिरीश महाजनांची पवारांवर टीका. शरद पवारांनी राजकारणाची 55 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांनी एका आमदाराला धमकी देणं योग्य नाही. सुनील शेळके प्रकरणावरनं देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. शरद पवारांभोवती असलेली फळी कुचकामी ठरली. या वयात सुद्धा त्यांनाच मैदानामध्ये उतरावं लागतंय. चित्रा वाघ यांचा शरद पवार गटावरती निशाणा. अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दमदाटी करतात म्हणून शरद पवारांना अशी वक्तव्य करावी लागली. रोहित पवारांची भूमिका. भविष्यात 8.5 लाख शेतकऱ्यांचे विद्युत पंप सौर ऊर्जेवरती आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गोंदियातल्या सभेत अजित पवारांची ग्वाही. तर पूर्वी विदर्भाला विकास निधी येत नसल्याचंही दादांचं वक्तव्य. बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली. येत्या 2 ते 3 दिवसात लोकसभेचं जागावाटप पूर्ण करण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. बारामतीच्या मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडलंय. त्यांच्या वक्तव्यातनं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 तास काम करतात. त्यांची कार्यपद्धती पाहता आम्हाला 13 पेक्षा अधिक जागा नक्की मिळतील. अब्दुल सत्तार यांना विश्वास. महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवारांना भाजप 1 अंकी जागा देणार, यामध्ये काहीच तथ्य नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींची माहिती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांसोबत स्वतंत्र चर्चा केली. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प. सुनील तटकरेंची माहिती. महाराष्ट्रातील राहुल गांधींच्या न्याय यात्रेवेळी इंडिया आघाडीचे सगळे नेते एकत्र येत निवडणुकीचा शंखनाद करणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. नागपुरातनं नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही याबाबतीत शंका. नितीन गडकरींचं पहिल्याच यादीत नाव यायला हवं होतं. नाना पटोलेंचा टोला. तर नागपूरची जागा काँग्रेसच जिंकेल, पटोलेंना विश्वास. भाऊबंदकी कुणाला चुकली आहे का? मात्र जे शिस्तीनं काम करणार नाही त्यांना वठ्ठीवर आणायला अजितदादा खंबीर आहे. रणजित निंबाळकरांचं रामराजेंना चोख उत्तर. सफाई कामगारांसह काँग्रेस राष्ट्रवादीनं मनपा मुख्यालयासमोर परवानगी न घेता काढलेल्या मोर्चा प्रकरणी गुन्ह्याची नोंद. आझाद मैदान पोलिसांनी आमदार वर्षा गायकवाडांसह 16 पदाधिकारी आणि 60 ते 70 आंदोलकांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात भाजप खासदार सुजय विखेंचा मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका. यवतमाळच्या वणी तालुक्यातील निंबाळा इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेतनं साकारण्यात आलेल्या रुद्राक्ष वनाचं भूमिपूजन. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसवर. विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, उदगीर आणि मध्य महाराष्ट्रात जेऊर, कोल्हापूर, मालेगाव, पुणे, सातारा इथे कमाल तापमान 35 अंशांच्या वर. वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशांचं त्याच ठिकाणी तात्पुरतं पुनर्वसन करण्याचे निर्देश. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय झालाय. मनोरवाडा भिवंडी या महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन. केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कुडूत इथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश कदम यांची नियुक्ती. सिद्धेश कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. शिंदे कमिटीनं आतापर्यंत 1.5 लाखांपेक्षा अधिक नोंदी
मिळवलेल्या नाहीत। त्यामुळे खरी कुणबी नोंदीची आकडेवारी ही समोर आणण्याची संजय लाखे पाटील यांची मागणी। अकोला महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉक्टर सुनील लहाने यांची नियुक्ती। महापालिकेतील अधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लहानेंनी पदभार स्वीकारला। ठाण्यामधल्या घोडबंदर परिसरात कासारवडवली मच्छी मार्केटचं आणि गायमुख चौपाटी इथे बसवण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणांचं भूमिपूजन। आमदार प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित। ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून सादर। कोणती करवाढ आणि दरवाढ नसलेला हा काटकसरीचा अर्थसंकल्प आहे। दिघा येथील भुयारी मार्गाच्या लोकार्पणासाठी शिंदे ठाकरे गट एकत्र। ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाचं उद्घाटन संपन्न। रोहित्राच्या मागणीसाठी भंडाऱ्याच्या विर्ली बुजरुक इथे महावितरणच्या उपकेंद्रात शेतकऱ्यांचा ठिय्या। रात्री उशिरा तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।